श्रोतेहो नमस्कार आणि पुनश्च एकदा स्वागत तुमचं एज्युकेशन टॉक्स विथ प्रोफेसर मिलिंद. 16 जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून भारतामध्ये साजरा होत असतो. स्टार्टअपच्या या धोरणाला चालना देण्याकरता पहिल्यांदाच भारत सरकारने AICTE, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन सेल किंवा मिनिस्ट्री ऑफ इनोव्हेशन काउन्सिल यांच्या माध्यमातून उद्यम महोत्सव हा आयोजित करण्यात येत आहे. भारतामध्ये 14 सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केंद्र सरकारने रेखांकित केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी याचा प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केलेला आहे. यांना नोंदणीकृत उद्यम महोत्सव घेण्याकरता नियुक्त केलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो मित्रांनो की शार्क टँकच्या धर्तीवर शार्क टँक जर आपण बघत असाल तर त्याच्यामध्ये ज्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट केल्या जाते, विद्यार्थी किंवा स्टार्टअप त्यांचं प्रेझेंटेशन करतात, त्याला पिच डेक म्हणतात. आणि या पिच डेक झाल्यानंतर गुंतवणूकदार त्याच्यामध्ये गुंतवणूक करतात. त्याच्यामध्ये प्रायव्हेट इक्विटी प्लेयर्स असतात, अँजल इन्व्हेस्टर असतात. तशाच धर्तीवर सरकारने हे धोरण अवलंबिलेलं आहे आणि नॅशनल स्टार्टअप डेच्या दिवशी त्याची सुरुवात होते. आज भारत या प्रगतशील आपल्या देशामध्ये 99,000 स्टार्टअप्स आहेत. हे स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. भारतामध्ये 5 ठिकाणं स्टार्टअपचे हब म्हणून ओळखल्या जातात. त्याच्यामध्ये बंगळूर असेल, हैदराबाद, चेन्नई, मुंबई आणि पुणे. आणि हा दिवस खऱ्या अर्थाने तरुण पिढीला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याकरता, त्यांना मोटिवेट करण्याकरता, त्यांचं मॉरल बूस्ट करण्याकरता आणि आम्हाला भविष्यात जॉब देणारे लोक हवेत, जॉब घेणारे लोक नको आहेत, या उद्देशाने टाकलेलं हे पाऊल आहे. मला सांगायला आनंद वाटतो की या उद्यम महोत्सवामध्ये येणारी जी मुलं आहेत ही खेड्यापाड्यातून आलेली. त्याच्यामध्ये तुमच्या हेल्थ कंट्रोल मधले स्टार्टअप्स असतील, ऍग्रिकल्चर मधले असतील, हेल्थ असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, एज्युकेशन असेल, AR VR हे प्रमुख उद्याचं आकर्षण असणार आहे. हा जो उद्यम महोत्सव होतो आहे हा 14 केंद्रांवर होतो. याच्यामध्ये 94 गुंतवणूकदार, फक्त 500 स्टार्टअप्सला ही गुंतवणूकदारांसमोर स्वतःचं प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळते. हा इव्हेंट फक्त 1 दिवसाचा आहे, सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत. यामध्ये ज्यांना संधी मिळालेली आहे ते विद्यार्थी त्यांचे स्टार्टअप्स गुंतवणूकदारांसमोर प्रेझेंट करतील. 10 मिनिटं त्यांचं प्रेझेंटेशन, 5 मिनिटं क्वेश्चन आन्सर सेशन आणि त्याचं सॉफ्ट ऍग्रीमेंट की आम्ही गुंतवणूकदार सांगतील की आम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छित आहोत. 21व्या शतकात भारताचा जो झपाट्याने विकास होत आहे त्यात विविध क्षेत्रांचा वाटा आहे. परंतु तरुणांमध्ये नव उद्योजकतेला चालना देणाऱ्या स्टार्टअप क्षेत्राचं सुद्धा मित्रांनो महत्व खूप जास्त आहे. अभिनवता आणि तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून संपूर्ण जगाला भारताची ओळख होत असताना त्याच्या केंद्रस्थानी असलेलं हे जे स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह आहे त्याचाच हा भाग आहे. 2016 साली स्थापित झालेला हा उपक्रम स्टार्टअप्सला अनुकूल धोरणे, पायाभूत सुविधा आणि निधीसाठी मदत या माध्यमातून सक्षम करत आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून तरुणांना, विद्यार्थ्यांना शिक्षण, आरोग्य सेवा, हवामान बदल आणि उपजीविका या संदर्भात विविध येणाऱ्या आव्हानांना नाविन्यपूर्ण उपाय शोधून त्याच्यावर सोल्युशन प्रेझेंट करण्याचं व त्याला फंडिंग मिळण्याचं एक अभिनव उपक्रम हा सुरू झालेला आहे. आपण या स्टार्टअपला प्रोत्साहन देऊया. तुमच्या आजूबाजूला समाजामध्ये जर असं कोणी वेगळ्या पद्धतीने जर काही विचार करत असेल आणि काही सोल्युशन देत असेल, सोसायटी प्रॉब्लेम असतील, गव्हर्नमेंट प्रॉब्लेम असतील, तर त्याला जरूर सहकार्य करा, त्याला प्रोत्साहित करा आणि या नव्या भारताची ओळख जगाला होणाऱ्या इंडिया टुमारो, उद्याचा भारत, याच्यामध्ये आपण सर्वांनी सामील होऊया. खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद.